एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे, गोड अमृत मधुरे. ऐशा देवाची विभूती भिन्न प्रारब्धाची गती, भिन्न प्रारब्धाची गती. ऐशा देवाच्या विभूती एकांची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे, कडू अत्यंत तीक्ष्णे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. एकांची उत्तरे गोड अमृत मधुरे, ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. रामकृष्ण हरी माऊली. एखाद्या प्रासादिक कवीने चांगले कवित्व केले आणि त्याच्या केलेल्या कवितेतून शब्द चोरून एखाद्या चोरट्या कवीने कवित्व केले तर त्यापासून त्याला काय लाभ होतो? अहो, नुसतेच भुसाचे कांडन करून काय फायदा, आणि सत्यकर्मामध्ये अडचणी निर्माण करून काय फायदा होतो? चोरून केलेले कवित्वाची कीर्ती तर होते, त्यामुळे लोक त्या कवीच्या पाया देखील पडतात, पण तो कवी शेवटी नरकातच जातो, कारण ते चोरीचं असतं, चोरी केलेलं वाङ्मय असतं. आणि मोठेपणा स्वतःचा दाखवण्याची ही जी मीपणाची भूमिका असते, तो शेवट नरकच असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती करूनच देव साध्य होतो, पण असे चोरून काव्य करून त्याचा आश्रय घेऊन केवळ आयुष्यात शेवट फजिती येते. जगामध्ये लबाड माणसं सोंगी असतात, ढोंगी असतात, त्यांच्याकडं स्वतःचं असं अस्तित्व नसतं, बुद्धीही स्वतःची नसते. ते इतरांच्या बुद्धीवर आपलं प्राबल्य दाखवत आपली बुद्धी, चातुर्य, शहाणपण हे शब्दातून, गोड मधुरतेतून जनांचं रंजन करतात, परंतु ते त्यांच्या मागचं स्वतःचं कडू अस्तित्व हे लपून राहत नाही. हे या अभंगाचं गुह्य आहे. कडू अत्यंत तीक्ष्णे, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. खूप छान असा हा अभंग आहे. व्यवस्थित माणसं नाटकी असतात, ढोंगी असतात, नौटंकी असतात. त्यांच्या बोलण्यातला भाव हा स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी केलेला क्षणिक प्रसंग असतो आणि तो प्रसंग वरवरचा असतो, अंतर्बाह्य शुचिरभूत अजिबात नसतात. हे या अभंगाचं मुख्य गुणधर्म होय. शुचिरभूत आणि अंतर्बाह्य जो भक्तिरसात भगवंती ज्याचं मन समर्पित आहे, तोच तो उत्तम आहे. आणि त्याच्यातलं अंतर्बाह्य सद्गुणाचं गुणमय अवस्था हीच भगवंती दैवी गुणाची संपदा होय.